शिफ्टिंगचा पार्ट घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? फर्स्ट तर आपल्याला काय करायला लागेल, जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय करायला लागेल आपल्याला? गिटहबला अपलोड करायला लागेल. काय करायला लागेल आपल्याला? ठीक आहे, गिटहबला अपलोड करण्याआधी ठीक आहे, सीएमडी मध्ये करतोय, ते क्लिअर करतोय एकदा. सर्वाला क्लोज करतो. आता आपला जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय करायचा आपल्याला? रेंडरला होस्ट करायचा आहे. मग होस्ट करण्यासाठी आपल्याला त्या प्रोजेक्टला काय करायला लागेल, की त्या प्रोजेक्टला बनवायला लागेल, प्रोडक्शन लेवलला बनवायला लागेल. कुठे बनवायला लागेल आपला कोड? प्रोडक्शन लेवलला. मग जो काय आपला कोड आहे तो कोड प्रोडक्शन लेवलला बनवण्यासाठी काय करायचं? सीएमडी ओपन करायची आणि सीएमडी मध्ये कमांड राईट करायची npm init. काय करायची? npm init -y आणि ही कमांड टाकून एंटर करायची. झाली कमांड टाकली. आता ह्या कमांडने काय झालं ते पाहू. आता कोणती कमांड होते? npm init -y. ह्या कमांडने काय झालं की जी आपली कोड आहे त्या कोड मध्ये काय झालं, एक पॅकेट डॉट जेसन फाईल झाली क्रिएट. ऑलरेडी होती जी काय पॅकेज डॉट जेसन फाईल होती ऑलरेडी, पण त्यामध्ये काय होतं, जेवढे आपण पॅकेज त्यामध्ये फक्त एकच पार्ट होता. कोणता? डिपेंडन्सी. कोणता पार्ट होता? डिपेंडन्सी. तुम्ही तुमच्या पीसी मध्ये चेक करा की तिथे फक्त हाच पार्ट असेल. कोणता? डिपेंडन्सी. पण जेव्हा मी कमांड टाकली, कोणती कमांड? npm init -y, त्याने काय केलं, जो हा राहिलेला पार्ट होता खालचा तो पार्ट काय केला त्याने? जनरेट केला. ओके. आता जी काय आपलं पॅकेट डॉट जेसन फाईल आहे त्या फाईल मध्ये काय करायचं की इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, स्क्रिप्ट आहे, सर्वांमध्ये असेल. आणि स्क्रिप्टच्या खाली काय एक टेस्ट आहे म्हणून. ओके, टेस्टच्या पुढे काय करायचं? एक कोमा द्यायचा आणि इथे डबल कोड घेऊन राईट करायचे इथे स्टार्ट. आणि स्टार्ट मध्ये राईट करायची आपली रन करण्याची कमांड. मग आपली रन करण्याची कमांड कोणती? सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकलो कोणती कमांड आहे? कोणती कमांड आहे की प्रोजेक्ट रन करण्याची कमांड कोणती? आपण सर्वात फर्स्ट शिकलो कोणती? नोड इंडेक्स डॉट जेएस. ही कमांड इथे राईट करायची. कमांड राईट केली, कोड सेव्ह करायचा, पॅकेट डॉट जेसन काय करायची? इथे क्लोज करायची. आणि आता मी जातो सीएमडी मध्ये, एकदा क्लिअर करतो आणि आता इथे मी कमांड टाकणार. आपली पहिली कमांड कोणती होती? ठीक आहे, सगळी स्टेप मी इथे राईट करतो. फर्स्ट मी काय केली? इथे फर्स्ट टाकली npm init -y. आता आपल्याला काय करायची? पहिली कमांड आपली कोणती होती रन करण्याची? जसं की आपण इथे करायचं रन नोड इंडेक्स डॉट जेएस. त्यानंतर अजून एक पहिली होती आपण, त्यानंतर कोणती? नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. त्यानंतर अजून एक पहिली होती npx नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. अशा भरपूर साऱ्या आपण कमांड पाहिल्यात रन करण्याच्या. ठीक आहे, पण आपण काय केले आता? npm init -y ही कमांड आपण काय केली? राईट केली. राईट केल्यानंतर पॅकेट डॉट जेसन मध्ये काय केले आपण? थोडेफार चेंजेस केले. त्यामुळे आपली जी काय कमांड होती ती कमांड आता झाली चेंज. आता कमांड काय झाली? npm स्टार्ट. जशी आपण ही कमांड राईट करू ऑटोमॅटिकली आपला जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय झाला? रन झाला. काय टाकलं मी इथे? npm स्टार्ट. एकदा आउटपुट पेजला जातो आणि इथे मी चेक करतो. जसं की चेक करण्यासाठी localhost:1000 झालं प्रोजेक्ट रन. कोणती कमांड झाली आता आपली? npm स्टार्ट कमांड झाली. एक स्टेप कंप्लीट झाली. आता सेकंड स्टेप. सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायची? ठीक आहे, सेकंड स्टेप मध्ये काय करायची की जसं की आता भरपूर जणांना हा एरर आला असेल. कोणता एरर? तुम्ही एखाद्या वेळेस 2 सीएमडी ओपन केला असतील. किती? एखाद्या वेळेस 2 सीएमडी ओपन केल्या असतील. ठीक आहे, मी एकदा करून दाखवतो. इथे ही एक सीएमडी ओपन झाली माझी आणि ही एक सीएमडी ओपन. इथे मी कमांड टाकतो npm स्टार्ट आणि करतो मी ते एंटर. झाला प्रोजेक्ट रन. ठीक आहे, आणि ऍज इट इज मी कमांड काय करतो? इथे पण टाकतो npm स्टार्ट आणि एंटर करतो. आता इथे एरर काय आलाय मला आता कोण सांगेल?
काय एरर आहे हा? काय यूज केलेला आहे? पोर्ट नंबर. काय यूज केलाय की आपल्या 2 CMD ऑन आहे, बरोबर. 2 CMD ऑन आहेत म्हणजे काय झालं की ह्या CMD वर एक युजर काय करतोय, रन करतोय प्रोजेक्ट, आणि ह्या CMD वर काय करतोय, युजर रन करण्याचा प्रयत्न करत होता. मग ह्या युजरला काय आला, एक एरर आला. काय एरर आला? ऍड्रेस ऑलरेडी इन यूज 1000, म्हणजे जो आपला पोर्ट नंबर होता तो पोर्ट नंबर काय दाखवतो इथे, बिझी दाखवतोय, बरोबर ना. ऑलरेडी यूज म्हणजे काय, बिझी दाखवतोय. मग आता आपल्याला हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. ओके. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक पॅकेज आहे. काय? एक पॅकेज आहे. त्या पॅकेजचं नाव आहे, जास्त काही कॉम्प्लिकेट नाही, त्या पॅकेजचं नाव आहे डोंट env. काय नाव आहे त्या पॅकेजचं? डोंट env. ही पॅकेज काय करायची, आपल्याला इन्स्टॉल करायची. जसं की हे पॅकेज काय आहे, कसं आहे ते पाहण्यासाठी मी काय करतो, गुगलला सर्च करतो npm i डोंट env. आता ही पॅकेज काय बोलतोय आपण ते पाहू थोडस. ठीक आहे, लक्ष द्या इकडे, तुम्हाला रेकॉर्डिंग मधून पाहता येईल. फक्त एकदा समजून घ्या कोणतं कशासाठी यूज होते. ओके. आता आपण कोणत्या वेबसाईटला आलो, npm i डोंट env त्या वेबसाईटला आलो. आता इथे काय सांगतंय, जे आपण हे पॅकेज इन्स्टॉल करतोय त्या पॅकेजने काय होणार, आपल्या प्रोजेक्टमध्ये एक फाईल क्रिएट करता येणार आहे. कोणती फाईल क्रिएट करता येणार आहे? .env नावाची काय करता येणार आहे, आपल्याला एक फाईल क्रिएट करता येणार. ओके. एकदा मी ही पॅकेज इन्स्टॉल करतो आणि त्या फाईलचा यूज काय होतो मी तुम्हाला ते सांगतो. ओके. मग CMD मध्ये आलो, npm i डोंट env आणि इथे करतो मी एंटर. झालं पॅकेज इन्स्टॉल. पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्या कोड मध्ये आलो, कोड मध्ये मी काय करतो, एक फाईल क्रिएट करतो. कोणतं, डॉट द्यायचं आणि इथे राईट करायचं env. त्या फाईलला काय नाव द्यायचं, .env फाईल द्यायचं. आता env फाईल बनवल्यानंतर आता env फाईलचा फायदा काय? ओके. जसं की आता आपण JWचं टोकन बनवतो, टोकन मध्ये काय करतो आपण, सिक्रेट की असते आपली. ओके. ती सिक्रेट की इंडेक्स मध्ये न ठेवता कुठे ठेवायची, तेवढ्या सिक्रेट की env फाईल मध्ये. सपोज माझा एखादा पासवर्ड आहे, ठीक आहे, मी स्टॅटिक स्टोअर केलाय, तो पासवर्ड कुठे असणार, माझा env फाईल मध्ये असणार. म्हणजे जेवढ्या मला गोष्टी सिक्रेट ठेवायच्या, काय जेवढ्या काही मला गोष्टी सिक्रेट ठेवायच्या तेवढ्या गोष्टी कुठे राहणार, आपल्या env मध्ये राहणार. ओके. थोडं समजलं, env फाईल कशासाठी यूज करतात, आपले सिक्रेट ठेवण्यासाठी. ओके. जसं की एक्झाम्पल, ईमेलचा पासवर्ड, बरोबर ना. जसं की आपण ईमेल सेंडिंग पाहिलंय, ईमेल सेंडिंग मध्ये काय होता, एक पासवर्ड होता, तो पासवर्ड इथे स्टोअर करायचा. जसं की पेमेंट गेटवे मध्ये आपण एक की पाहिली, ती की कुठे ठेवायची, env फाईल मध्ये ठेवायची. ओके. अशा गोष्टी आपल्या कुठे राहणार, env फाईल मध्ये. मग env फाईल मध्ये मी काय करतो, इथे एक पोर्ट व्हेरिएबल बनवला आणि त्या पोर्ट मध्ये मी सांगतो 2000. काय केलं इथे, मी फक्त पोर्ट व्हेरिएबल घेतला आणि तिथे सांगितलं फक्त मी 2000. झालं एवढं काम. नेक्स्ट आपल्याला जायचं आता इथे पुढे index.js फाईल मध्ये, आणि जे आपण पॅकेज इन्स्टॉल केले त्या पॅकेजला काय करायचे, इथे फक्त रिक्वायर्ड करायची. काय करायची, इथे रिक्वायर्ड. मग इथे मी करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट, डबल कोड मध्ये काय राहणार, इथे डोंट env. आणि जसं आपण डोंट env राईट केले, तिथे पुढे काय करायचं, कोमा डॉट द्यायचा आणि इथे राईट करायचं कॉन्फिग. बस एवढी लाईन राईट केली, काम संपलं. एवढं झालं. आता त्यानंतर आता आपल्याला कशाचा फंडा सॉल्व्ह करायचा आहे, पोर्ट नंबरचा. पोर्ट नंबर कुठे राईट केलाय, इथे. ठीक आहे. मग इथे काय करायचं, फक्त इथे राईट करायचं प्रोसेस, काय करायचं, प्रोसेस डॉट env. आणि त्या इथे काय सांगितलंय, प्रोसेस. प्रोसेस म्हणजे काय, तू एक पोर्ट नंबर घे, कुठून घ्यायचा तो पोर्ट नंबर, env फाईल मधून घ्यायचा. आणि env फाईल मधून काय घ्यायचं, तू जो काय हा व्हेरिएबल बनवलाय तो व्हेरिएबल घ्यायचा. इथे मी सांगतो व्हेरिएबल घे. झालं, एवढं राईट केलं आणि इथे मी देतो 2 आडवे उभे रेगा. ह्याला काय म्हणतात, ऑर बोलतात. ह्या ऑरचा फायदा काय होणार, इथे हे नाही तर हे, बरोबर. म्हणजे इथे काय सांगितलंय, हा 1000 पोर्ट नंबर बिझी असेल तर कोणता घ्यायचा, env मधला जो काय पोर्ट नंबर असेल तो घ्यायचा, बरोबर ना.
म्हणजे आपला 2000 पोर्ट नंबर बिझी असेल तर मग त्या युजरला पुन्हा सपोज ए नावाचा युजर आहे, त्या ए नावाच्या युजरनी काय केलंय 1000 पोर्ट नंबर यूज केलाय आणि बी नावाचा युजर आहे त्याच वेबसाईटवर आला आणि त्याला पण पोर्ट नंबर ती वेबसाईट पाहिजे, मग त्याला पहिला एरर काय दाखवणार 1000 ऑलरेडी बिझी. मग इथे आपल्याला काय केले आपण एक कंडिशन टाकली हा नाही तर हा, मग त्याला 1000 बिझी दिसला तर त्याला अलाउ कोण होता 2000, म्हणजे ह्या दोन्ही युजरला काय होणार पोर्ट नंबर वेगवेगळा भेटणार. झालं काम इथे. ओके, एवढंच करायचं बस, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करायचं. झाले एवढे चेंजेस. त्यानंतर थर्ड काम आपलं राहिले. आता थर्ड काम काय करायचं, गुगलला जायचं, तुमचं जे काही गिटअप अकाउंट असेल गिटअप अकाउंटला जायचं. रिपॉझिटरी करायला तुम्हाला सांगितलं होतं मी, ते जमतं तुम्हाला रिपॉझिटरी कशी करायची. सपोज न्यू बटनावर क्लिक करायचं, इथे एखाद्या रिपॉझिटरीचं नाव टाकू, जसं की मी इथे टाकतो अल्ट्रास. ठीक आहे, रिपॉझिटरीवर नाव टाकलं, काही चेंजेस नाही करायचे, काही नाही, डायरेक्ट काय करायचे इथे क्रिएट रिपॉझिटरी बटनावर काय करायचं क्लिक करायचं. जसं तुम्ही क्रिएट रिपॉझिटरी बटनावर क्लिक करता तुमच्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल. इथे काही चेंजेस नाही करायचे. काय करायचं, इथे तुम्हाला दिसेल ऑर क्रिएट अ न्यू रिपॉझिटरी ऑन द कमांड लाईन. ही काय करायची, काय कॉपी करायची. काय करायची, कमांड सगळ्या कॉपी करायच्या आणि कुठे राईट करायच्या सीएमडी मध्ये पेस्ट करायच्या. एवढं समजलं. आता मी ऑलरेडी केलंय कारण माझी जी काही रिपॉझिटरी आहे ती दुसरी रिपॉझिटरी मध्ये माझं काय सगळं स्टोअर केलंय. ठीक आहे, तिथे तेवढ्या कमांड पेस्ट केल्या, त्यानंतर इथे 3 कमांड राईट करायच्या. फर्स्ट कमांड राहणार इथे गेट ऍड आणि इथे डॅश. काय करायचं गेट ऍड डॅश. तुम्हाला असं नसेल जमत तर जेव्हा तुम्ही ही कमांड पेस्ट करणार, कोणत्या कमांड, ह्या कमांड पेस्ट करता. ओके, ह्या कमांड पेस्ट केल्यानंतर गिटअप मध्ये व्हीएस कोड मध्ये यायचं आणि व्हीएस कोड मध्ये तुम्हाला एक लेफ्ट साईडला तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतात. इथल्या जायचं थर्ड ऑप्शन मध्ये, हे काहीतरी दिसतंय असे 2 वायरी बिरी सारखं दिसतंय, त्या बटनावर क्लिक करायचं. ओके, आणि तुम्हाला इथे बटन दिसेल कमिट. काय दिसेल इथे कमिट, आणि कमिट बटनावर क्लिक करताना ऑटोमॅटिकली तुमचा कोड कुठे जाईल डायरेक्टली गिटअपला जाईल. पण तुम्हाला हे ऑप्शन दिसत नसेल तर तुम्हाला काय करायला लागेल, मॅन्युअली 3 कमांड राईट करायला लागतील. एक फर्स्ट कमांड गिट ऍड डॅश आणि एंटर करायचं. ठीक आहे, फर्स्ट कमांड झाली. सेकंड कमांड गेट कमिट -m डबल कोड, आणि डबल कोड मध्ये आपण एखादा मेसेज राईट करू, तुमचं नाव टाकू शकता. मी इथे करतो लॉन्च आणि इथे करायचं एंटर. सेकंड कमांड झाली. थर्ड कमांड काय आहे, गेट पुश -u ओरिजिन मेन, अशी कमांड राईट करायची, एंटर बटन क्लिक करायचं. थोडासा टाइम घेईल. झाली, ह्या 3 कमांड राईट केल्या. मग आता 3 कमांड राईट केल्यानंतर जो काही तुमचा कोड असेल तो कुठे गेला असेल, तुम्ही जी काही न्यू रिपॉझिटरी बनवली असेल त्या रिपॉझिटरी मध्ये सगळा तुमचा कोड काय झाला असेल पुश झाला असेल. जसं की मी एक लास्ट मध्ये मागं बनवली होती कोणती Node.js 51, बरोबर. आता त्या रिपॉझिटरी मध्ये बघा की जेवढा माझा कोड होता तेवढा सगळा कोड इथे आलाय. env फाईल सुद्धा आले इथे, पोर्ट नंबर 2000 आता राईट केलेला. बस एवढे स्टेप समजले तुम्हाला. ठीक आहे, ओके. त्यानंतर गिटअपला पुश केला सगळा कोड. ठीक आहे, आता त्यानंतर जायचं कुठे, तुमच्या झॅम्पला जायचं. झॅम्पला आलात, तुमचा जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर इथून करायचं तुमचा एक्सपोर्ट बटनावर क्लिक. ठीक आहे, एक्सपोर्ट बटनावर क्लिक केलं काय होतंय, ठीक आहे, इथे करायचं एक्सपोर्ट बटनावर क्लिक. एक्सपोर्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक असं ऑप्शन येईल, इथे फॉर्मॅट वगैरे काही चेंजेस करायची गरज नाही. डायरेक्ट काय करायचं, इथे एक्सपोर्ट बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही एक्सपोर्ट बटनावर क्लिक करता तुमच्या पीसी मध्ये काय होईल, एक एसक्यूएल फाईल काय होईल डाउनलोड होईल. काय होईल तुमच्या एसक्यूएल फाईल मध्ये, लोकल पीसी मध्ये एसक्यूएल फाईल काय होईल डाउनलोड होईल. जी एसक्यूएल फाईल डाउनलोड झाली त्याला काही नाही करायची, गुगलला डबल यायचं. गुगलला आल्यानंतर इथे काय करायचं, सर्च करायचं. काय सर्च करणार तुम्ही, इथे क्लिअर क्लाउड, आणि ह्याला करायचं एंटर. जी काही ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपण एंटर होऊ. एंटर झाल्यानंतर
ज्याचं ह्या वेबसाईटला अकाउंट नसेल त्यांनी काय करायचे, ते साइन अप करायचं, आणि ज्याचं अकाउंट नसेल त्यांनी काय करायचं असेल त्यांनी लॉग इन करायचं. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला गेटअपने लॉग इन करा. कशाने करा? गेटअपने. आता मला डायरेक्ट माझं लॉग इन आहे ऑलरेडी, त्यामुळे माझं डायरेक्ट मला होम पेजवर रिडायरेक्ट केलं. ठीक आहे, तुमच्या पुढे लॉग इन केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल. मग इथे काय करायचं, पर्सनल बटनावर क्लिक करायचं. पर्सनल बटनावर जसं क्लिक करता, ठीक आहे, ऑलरेडी आहे आपल्या, क्रिएट बटनावर काय करायचं, क्लिक करायचं, आणि इथे करायचं अनऍड ऑन. त्याच्यावर जसं तुम्ही क्लिक करता इथे तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. मग तुमचा जो काही डेटाबेस आहे तो डेटाबेस सिलेक्ट करा. कोणता आहे आपला डेटाबेस? एसक्यूएल. सिलेक्ट केला एसक्यूएल, आणि इथे काही चेंजेस नाही करायचे. ड्यू बटनावर क्लिक करायचं, फर्स्ट वाल्या स्क्रोल करायचं, नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. इथे एखादं नाव द्यायचं, जसं की तुम्ही देतो XYZ, किंवा इथे नाव देतो Demo51, आणि इथे करतो नेक्स्ट बटनावर क्लिक. थोडासा टाइम घेईल, वेट करू. जसं आपण नेक्स्ट बटनावर क्लिक करू, आपल्याला इथे काहीतरी इंटरफेस ओपन झाला, इथे Demo51, ठीक आहे, आणि त्या करायचं प्ले बटनावर क्लिक करायचं, किंवा रनिंग बटन. तसं तुम्ही बटनावर क्लिक करता आणि तुमच्या पुढे काय होईल, कसा इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला दिसतंय ऍडमिन, आणि इथे दिसतंय PHP माय ऍडमिन. त्या बटनावर करायचे, इथे क्लिक. ठीक आहे, थोडासा टाइम घेतोय, थोडं वेट करू. खूप टाइम घेतोय का? ठीक आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, असं कधी टाइम घेत असेल ना खूप, काय करायचं, नाहीच झालं तर याला काय करायचं, URL कॉपी करा, आणि इथे तुम्हाला 3 बटन दिसतात, त्याच्यावर क्लिक करायचं. इथे दिसतो, ठीक आहे, ओपन झाले, काय अडचण. ओपन झाल्यानंतर काय करायचं, इथे काही चेंजेस नाही करायचे. आपल्याला दिसतोय तसं झॅमचा आपला पॅनल होता, त्याच पद्धतीने इथे आपल्याला पॅनल ओपन झालं. इथे काय नाही करायचं, फर्स्ट बटनावर क्लिक करायचं. जसं फर्स्ट ह्याच्यावर क्लिक करतात, काही चेंजेस नाही करायचे. इथे फक्त इम्पोर्ट बटनावर क्लिक करायचं, आणि इथे करायचे चॉईस फाईल. आणि चॉईस फाईल कोणती करायची, आपण जी काही SQL फाईल डाउनलोड केली तिची सिलेक्ट करायची, ओपन करायची, काही चेंजेस नाही करायचे. लास्ट मध्ये यायचं आणि इथे करायचे इम्पोर्ट. जसं तुम्ही इम्पोर्ट बटनावर क्लिक करता, ठीक आहे, आपली फाईल काय होईल, इथे इम्पोर्ट होईल. ठीक आहे, प्रोसेस चालू आहे सध्या. ठीक आहे, 2 मिनिट वेट करू आता. ठीक आहे, जसं आपण इम्पोर्ट बटनावर क्लिक केले, काय झालं, जेवढा आपला डेटाबेसचे टेबल होते, टेबल काय झाले, इथे क्लिअर क्लाउडला अटॅच झाले. ठीक आहे, मग हे झाल्यानंतर काय करायचं, ह्या ऍडमिन बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही ऍडमिन बटनावर क्लिक करता, तुम्हाला इथे काहीतरी पाहायला भेटते, भरपूर साऱ्या गोष्टी पाहायला भेटतात. जसं की इथे मला पाहायला भेटतंय होस्ट भेटतोय, त्यानंतर मला डेटाबेस नेम भेटतोय, युजर भेटतोय, त्यानंतर मला इथे पासवर्ड भेटतोय, बरोबर. मग हा काय करायचा, होस्ट आहे, तो होस्टला काय करायचं, ते कॉपी करायचा, आणि कोडमध्ये यायचा. आपल्या कोडमध्ये आल्यानंतर इथे आपली एक connection.js फाईल नाव असेल, त्या फाईलमध्ये काय करायचं, जिथे होस्ट आहे ती होस्टच्या जागी काय करायची, लोकल होस्टच्या जागी तो कोड कॉपी केलता, तो पेस्ट करायचा. त्यानंतर इथे आपल्याला दुसरा भेटतो एक डेटाबेस, इथून काय करायचं, कॉपी करायचा, इकडे यायचं आपल्या connection.js मध्ये, आणि डेटाबेसच्या जागी इथे पेस्ट करतो. त्यानंतर इथे आपल्याला भेटतं युजर, युजरला कॉपी करायचा, connection.js मध्ये यायचं, आणि इथे युजरच्या जागी काय करायचं, इथे पेस्ट करायचं. त्यानंतर इथे आपल्याला भेटते पासवर्डचं ऑप्शन. मग त्या पासवर्डच्या ऑप्शनला काय करायची, कॉपी अँड पेस्ट करायची, बस सिंपल राहणार आहे. इथे आलो, त्या कुलपावर मी करतो एकदा क्लिक, पासवर्ड दिसला मला, इथून करतो मी कॉपी, आपल्या connection.js मध्ये आलो, जिथे काय रूट पासवर्ड होता तिथे मी रिप्लेस करतो पासवर्ड. ठीक आहे,
पासवर्डवर क्लिक केलं. आता आपण जी डेटाबेसमध्ये आपण जे काही डेटाबेसची कनेक्शन आहे ते कनेक्शन झाल्यानंतर काय करायचं, सीएमडी मध्ये यायचं. सीएमडी मध्ये आल्यानंतर आपल्या जी काही गिटअपच्या 3 कमांड होत्या ते 3 कमांड काय करायचं, डबल राईट करायचं. फर्स्ट कमांड आहे गिट ऍड, सेकंड कमांड आहे आपली गिट कमिट मायनस, जसे की मी कुठे राईट केली, फक्त एक मी इथे 1 राईट करतो आणि इथे करतो लॉन्च. त्यानंतर थर्ड कमांड कोणती होती आपली, गेट पुश मायनस यू ओरिजिन आणि इथे करतो मी एंटर. झाली हे कमांड राईट करून. 3 कमांड टाकल्यानंतर आता काय करायचं, सोपं काम राहिले. गिटअपला यायचं, गिटअपला आल्यानंतर इथे करायचं एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश करतात काय करायचं नाही, इथे फक्त त्या रिपॉझिटरीला यायचं. रिपॉझिटरीला आल्यानंतर जी काही रिपॉझिटरीची URL आहे ती URL काय करायची, इथे कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर गुगलला जायचं, तिथे सर्च करायचं इथे render.com. जसं तुम्ही render.com सर्च करता काय होईल, इथे तुमच्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल. तिथे तुम्हाला लेफ्ट साईडला डॅशबोर्ड नावाचं एक बटन दिसेल. त्या बटनावर सिंपल क्लिक करायचं आणि ते करायचं गिटअप लॉग इन करायचं. कशाने करायचं लॉग इन, गिटअप. ठीक आहे, गुगलने केलं तरी काय अडचण नाही, गिटअपने करा पण असं मला वाटतं. तिथे काय आलं, ईमेल व्हेरिफिकेशन. ओके, मी गुगलने करतो. दोन्हीपैकी कशाने करा, काय अडचण नाही. तसं तुम्ही त्या बटनावर लॉग इन करताना किंवा तुम्ही कंटिन्यू रजिस्ट्रेशन करताना तुमच्या पुढे काय होईल, असा एक डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे एक बटन दिसेल, कोणतं, प्लस न्यू. त्या बटनावर इथे क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला सेकंडच ऑप्शन दिसेल, कोणता दिसतंय, वेब सर्व्हिस. त्या वेब सर्व्हिसवर काय करायचं, इथे क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन दिसतात, जसे की गिट प्रोव्हाइड, पब्लिक गिट रिपॉझिटरी, त्यानंतर इथे इमेज वगैरे ऍड दिसते. इथे काय करायचं, पब्लिक गिट रिपॉझिटरी, आणि इथे जी आपण URL कॉपी केली ती URL काय करायची, इथे पेस्ट करायची. झाली पेस्ट आणि इथे कनेक्ट बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही कनेक्ट बटनावर क्लिक करता इथे आले, आपल्या प्रोजेक्टचं नाव आलंय Node.js51. आपल्या प्रोजेक्टची लँग्वेज कोणती, नोड, बरोबर. परत इथे ब्रांच आली कोणती, मेन ब्रांच आली. ठीक आहे, नोड बरोबर इथे मेन ब्रांच आहे. त्यानंतर काही चेंजेस नाही करायचे. इथे काय करायचं, फक्त फ्री बटनावर सिलेक्ट करायचं, स्क्रोल करायचं आणि डिप्लॉय वेब सर्व्हिस बटनावर जसं क्लिक करतात तुमची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट काय होईल, लाईव्ह होईल. ठीक आहे, तुमच्या पुढे असा एक इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर इथे एक तुम्हाला छोटीशी CMD दिसेल. तुमच्या प्रोजेक्टमध्ये काही एरर असतील तर तुम्हाला ते एरर काय होतील, इथे शो होतील. ओके, आणि तुम्हाला वरच्या साईडला एक URL दिसते, इथे दिसते URL https://node.js51 on render.com. ह्या URL ला तुम्ही कॉपी करता आणि तुम्ही सर्च केलं ह्या URL ला, तर तुमची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला काय होईल, शो होईल. सध्या आता प्रोसेसिंग मध्ये कंप्लीट झाली, तेव्हा आपली वेबसाईट काय होईल, लाईव्ह होईल. थोडंसं वेट करू. ठीक आहे, आलं इथं लाईव्ह. आता लाईव्ह आल्यानंतर वरती आपल्याला काय भेटते, एक URL भेटते. त्या URL वर मी काय करतो, क्लिक करतो. जसं त्या मी URL ला क्लिक केले, आपली झाली वेबसाईट ओपन. ओके, काय झालं इथे, ठीक आहे, इथं CDNचा प्रॉब्लेम आलाय पण आपली वेबसाईट ओपन झाली. ओके, जसं की इथे मी /admin टाकतो, आता ओपन होते पॅनल आपला. ठीक आहे, पेज नॉट फाउंड. ओके, थोडासा टाइम लागेल का, की आपला अजून जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट काय होईल, अजून डिप्लॉय होती. थोडासा टाइमनी काय होईल, आपली जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्याला शो होईल. झालं ऍडमिन पॅनल शो. ठीक आहे, काहींना नॉट फाउंड पेज दिसत असेल कारण तो डिप्लॉय घ्यायला टाइम घेतो. झालं, इथे आपलं डॅशबोर्डवर मी क्लिक केलं, काही नाही. ऑर्डरवर क्लिक केलं, पेंडिंग ऑर्डरवर क्लिक करतो, पेज नॉट फाउंड. याचं रिझन काय, थोडासा टाइम घेणार आहे, अजून आपली वेबसाईट डिप्लॉय होत आहे. अबाउट कंपनी, तिथे पण तेच दाखवतंय. बॅनरवर क्लिक करतोय, ठीक आहे, बॅनरचं ओपन होतंय. त्यानंतर मी अजून अबाउट कंपनीवर करतो, अबाउट कंपनीचं पण ओपन होईल आता. ठीक आहे, अजून डिप्लॉय हो राहील. झाली आपली वेबसाईट लाईव्ह. बस एवढं, जास्त काही कॉम्प्लिकेट नाही डिप्लॉय करायचं. आणि अशी डिप्लॉय केल्यानंतर तुम्ही काय करायचं, ही URL कॉपी करायची. URL कॉपी केली
तुमच्या सर्वांकडे व्हॉट्सअप असेल आणि व्हॉट्सअपमध्ये तुमच्याकडे एक ग्रुप असेल कोणता A to Z 51. त्याच्यावर ही लिंक काय करायची, शेअर करायची. ओके, डिप्लॉयमेंट बस